त्यांनी गेलेत ना, त्यांनी सरळ राजीनामे देऊन जावं. एवढीच महिना त्यांच्या 2 महिना तर त्यांनी राजीनामे द्यावे आमच्या इकडून आणि नंतर कुठल्या आमच्या इथून निवडून गेले ना, निवडून कुठून गेले, उद्धव साहेबांच्या याच्यातून निवडून गेले ना, मग त्यांनी राजीनामा देऊन जावं ना. दम आहे त्यांच्यात तर असे का गेले? तुम्ही येता आमच्यामध्ये राहता, निवडून आले की तिकडे जाता ना, मग तुम्ही राजीनामा देऊन का जात नाही? जा ना मग. यात पक्षाचं काय चुकतं असं वाटतं? काय नाही, आमच्या पक्षाचं काही चुकत नाही. आमचे उद्धव साहेब भोळे आहेत म्हणून त्यांना लोक हे करतात. आमचे उद्धव साहेब जे आहेत समजून घेतात सगळ्यांना, तसे बाकीचे लोक नाही आहेत. ते समजून घेतात, ते प्रेमळ आहेत ना, स्वभाव आहे त्यांचा तो प्रेमळ, त्याच्यामुळे फायदा घेतात लोक. तर उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं वय किती आहे? ऐका, काय वय किती आहे तुमचं वय? 68 68. तुम्ही शिवसैनिक जुन्या दिसता. हा जुनच आहे कट्टर. कट्टर. हा काय वाटतंय? आधीची शिवसेना लोक येत होते, लोक आक्रमकपणे दिसत होते, आता लोक सोडून जात आहेत, काय वाटतंय? ते गद्दार लोक सोडून जातात. आम्ही गद्दार ना, आम्ही कष्ट करतोय आणि आम्ही कट्टर शिवसैनिक राहणार. 50 खोकेने एकदम ओके. ते घेतात आणि जातात, जाऊ दे, त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख नाहीये. जे कट्टर आहे ना तेच राहणार. 6 लोक गेले ना तर 6,000 येणार, 60,000 वाढणार. कुठेही शिवसैनिक कमी पडत नाही. साहेबांच्या बरोबर आम्ही कायम राहू, कायम स्वरूपी राहू. आणि हे लोकांना पैसा जास्त होतो म्हणून ते लोक निघून जातात. स्वतःचा पैसा वाचवतायत, स्वतःचा पैसा वाचवतायत जो आहे ना. महाग झालाय आणि ना आमच्या जीवावर माजलेत सगळे पैसे, आमच्या जीवावरच कमवलेले, शिवसैनिकांच्या जीवावर यांनी पैसे कमवलेले आहेत. त्यांचा पैसा वाचवण्यासाठी ही लोक जातात आणि समोरून येतात ते कसे नाकारायचे म्हणून जातात. आमचे संजय राऊत साहेब गेले नाहीत, अनिल परब साहेब गेले नाहीत. हे साले सगळे पैसे कमवायला आलेले आणि पैसे कमवायलाच तिकडे गेलेले आहेत, माणसांच्या साठी गेलेले नाहीत. आणि साहेब आमचे आहेत तिथेच आहेत. आम्ही साहेबांच्या पाठीमागे खट्टर शिवसैनिक म्हणून उभे आहोत. नाही, पण लोकांमध्ये चर्चा आहे की शिवसैनिक ठाकरेंसोबत उभा राहतोय, पण ठाकरे ज्यांना आमदार खासदार करतात ते हळूहळू आमदार खासदार होतील आणि अशा पद्धतीने निघून जातील. काय वाटतं इथून पुढे पक्षाने काय काळजी घेतली पाहिजे? साहेबांनी ना सगळे विश्वास ठेवतात, साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवतात ना, म्हणून साठी लोक असे करतात. साहेब आमचे साधे आहेत, असे सगळ्यांना हे करणारे नाहीत, दुखवणारे नाहीत. पण साहेबांना दुखवणारे सगळे पैदा झालेत. पण यांचा पैसा कधीही टिकणार नाही. पैशासाठी जातात, जाऊ देत. आम्ही साहेबांच्या साठी सगळे उभे आहोत आणि उभे राहणार, कायम उभे राहून. आदित्य साहेबांच्या बरोबर पण आणि उद्धव साहेबांच्या बरोबर पण आम्ही कायम उभे राहणार आहोत. एवढे 2दा मोठे धक्के बसलेत, उद्धव ठाकरेंनी कोणता स्वभाव बदलावा असं तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी जो स्वभाव त्यांचा साधा आहे ना, सगळ्यांना समजावून घेतात ना, तो स्वभाव अगदी बदललाच पाहिजे साहेबांचा. कारण साहेबांच्या साधेपणाचा सगळे फायदा घेतात. बस एवढंच सांगायचंय. शिवसैनिक शांत कधीच नसतो, पण तुम्हाला आम्हाला आदेश नव्हता त्याच्यामुळे आम्ही गप्प होतो. पण आता आदेश आम्हाला आलेला आहे, तो कधीही कोणी भेटला जाताना त्याला तुळशीवर आम्ही राहणार नाही. महिला आघाडी एकदम समक्ष आहोत. तुम्ही आक्रमकपणे पक्ष नेतृत्वाला सुद्धा काहीतरी सांगावं की बाबा आता तुम्ही पण काळजी घ्या, तुम्ही आक्रमक. बरोबर आहे, आम्हाला निष्ठावंताला दिलं असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसती. हे निष्ठावंत नाही ना, हे असे गद्दार होते. आम्हाला माहिती नाही साहेबांना एवढा, म्हणजे साहेब आमचे खूप साधे बोळे आहेत, त्यांचा खूप हे लोक फायदा घ्यायला लागलेले आहेत. जिथे दिसतील तिथे धरून मारायला पाहिजे यांना. आता सगळ्या शिवसैनिकांनी रस्ता उतरलं पाहिजे. बस ज्यावेळी आम्ही निवडणुकांना रस्ते उतरतो ना, तसं आता उतरलं पाहिजे. त्या लोकांची भरपूर झाली आता सर्वांचीच. आजी काय वाटतं, पण हे काँग्रेस सोबत गेले ठाकरे म्हणून हे झालंय का? नाही नाही हा? जेवढं ते साहेबांना सतवतायत ना, याचं त्यांना ना खूप भोगावं लागणार. खरोखर म्हणजे इतकी चीड येते आणि संताप होतोय ना, काय त्यांचं पोटच भरत नाही. पक्ष फोडतायत, आमचे नगरसेवक नेतायत, खासदार नेतायत. एवढं करूनही त्यांना म्हणजे काय भीती आहे? पक्ष संपत नाही तरी मग उद्धव साहेब आहेत, म्हणजे उभारीने ते हे राहिलेले आहेत. किती एवढी संकष्ट म्हणजे संघर्ष करतायत, संकट आली, सगळ्या संकटांना तोंड देऊन एक सच्चा शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ते त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्या संघर्षांना तोंड देऊन उभारीने पुन्हा देत बघा घडवतील. एक नवीन कार्यकर्ता तयार होईल, निष्ठावंत कार्यकर्ता तयार होईल. ताई, आज जे साहेबांचं तुम्ही खच्चीकरण करताय
त्या माणसाने साहेब गेल्यापासून जी संघटना आजपर्यंत राखून ठेवली आणि तुम्ही पैशाच्या जोरावरती त्यांना जे हे करताय, तर तुम्हाला ना आम जनतेचे सगळ्या आमच्या शिवसैनिकांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही हे फार चुकीचं केलंय.